तर लास्ट व्हिडिओमध्ये जिओमेट्री मधील सिम्युलेटिव्ह जो टॉपिक आहे त्यातील काही बेसिक कन्सेप्ट मी तुम्हाला समजून सांगितलं होत्या. आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यातील प्रॉब्लेम सेट 1.1 सोडून घेणार आहोत. त्यामधील 1, 2, 3 एक्झाम्पल मी तुम्हाला सोडून दाखवतो. ते सर तुम्हाला सोडवले ना की तुम्हाला ज्या त्या प्रॉपर्टी आपण मागे शिकलो त्या प्रॉपर्टी अप्लाय करता येतील आणि त्या जर प्रॉपर्टी अप्लाय करता आल्या तर तुम्हाला कोणताही एक्झाम्पल सहजपणे सोडवू शकता. तर काय आहे पहा. पहिल्यांदा मी सांगतो तुम्हाला आपण 4 प्रॉपर्टी पाहिल्या होत्या. त्या कोणत्या होत्या? तर फर्स्ट प्रॉपर्टी होती ती म्हणजे जर दोन ट्रायंगलचा एरिया आणि हाईट जर डिफरंट असेल, जर एरिया आणि हाईट जर का डिफरंट असेल, एरिया अँड हाईट जर डिफरंट असेल, तर अशा वेळेस पहिली जी प्रॉपर्टी दिली ती एरिया आणि हाईट जर डिफरंट असेल तर त्यांचा रेशो असतो बेस B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2 म्हणजे बेस ऑफ फर्स्ट ट्रायंगल इंटू हाईट ऑफ फर्स्ट ट्रायंगल डिवाइड बाय बेस ऑफ सेकंड ट्रायंगल इंटू हाईट ऑफ सेकंड ट्रायंगल. अशा प्रकारे आपण त्यांचा रेशो लिहितो. जर दोन ट्रायंगल आहेत सेकंड प्रॉपर्टी, जर त्यांचा बेस सेम दिलाय, काय दिलाय? बेस जर सेम दिलाय, अशा वेळेस काय करतो? जेव्हा दोन ट्रायंगलचा बेस सेम असतो ना, अशा वेळेस त्यांचा जो रेशो असतो, तो असतो हाईटच्या प्रोपोर्शन मध्ये म्हणजे H1 डिवाइड बाय H2. थर्ड थिंग जी होती ना ती होती हाईट. जर दोन ट्रायंगलची जर हाईट जर सेम असेल तर अशा वेळेस मग आपण जर हाईट जर सेम असेल तर अशा वेळेस रेशो कशा प्रोपोर्शन मध्ये लिहिणार? तर हाईट जर सेम असेल तर रेशो लिहिणार बेस ऑफ फर्स्ट ट्रायंगल डिवाइड बाय बेस ऑफ सेकंड ट्रायंगल. म्हणजे दोन ट्रायंगलचे बेसचा रेशो लिहिला की आपल्याला त्या ट्रायंगलच्या एरियाचा रेशो लिहिता येतो. आणि जर दोन ट्रायंगल आहेत, समजा ट्रायंगल 1 आहे आणि जर दुसरा ट्रायंगल आहे ट्रायंगल 2 आणि त्या दोन्हींचीही बेस आणि हाईट जर सेम असेल, बेस अँड हाईट जर सेम असेल तर अशा वेळेस पहिला ट्रायंगल फर्स्ट इज इक्वल टू म्हणजे एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल इज इक्वल टू असतो एरिया ऑफ ट्रायंगल सेकंड. मग तुम्हाला समजलं असेल 4 प्रॉपर्टीज आहेत. फर्स्ट ट्रायंगल मध्ये एरिया आणि हाईट जर डिफरंट दिला तर बेस इंटू हाईट करायचं. जर बेस सेम दिले तर हाईटच्या प्रोपोर्शन मध्ये एरिया असतो. जर हाईट जर दिली तर बेसच्या प्रोपोर्शन मध्ये एरिया असतो. आणि जर बेस आणि हाईट जर सेम दिली तर मग काय करायचं? तर बेस आणि हाईट जर सेम दिली तर अशा वेळेस दोन्ही ट्रायंगलचा एरिया सेम असतो. त्यांचं प्रोपोर्शन असतं ते म्हणजे 1:1. आता तुम्हाला बेस आणि हाईट सेम देऊ शकतात, नाही देऊ शकत. मग कोणती पण गोष्ट एक देऊ शकतात. एक तर बेस देऊ शकतात, हाईट सेम देऊ शकतात, काही गोष्टी देऊ शकतात. सहजपणे ह्या 4 प्रॉपर्टी अप्लाय करून तुम्ही त्याचा रेशो लिहू शकता. ते कसं? चला आपण पाहूया. आज आपल्या व्हिडिओमध्ये हेच मी समजून सांगणार आहे. जर ट्रायंगलचे बेस, हाईट ह्या जर गोष्टी सेम असतील, हा वेगळ्या असतील तर ते कसं लिहायचं त्यांचा एरियाचा रेशो? तर चला पहा. फर्स्ट एक्झाम्पल आहे बेस ऑफ ट्रायंगल. बेस ऑफ ट्रायंगल इज 9 अँड हाईट इज 5. जो फर्स्ट ट्रायंगल आहे त्याचा बेस दिलाय 9 आणि त्याची हाईट दिली 5. त्याचबरोबर बेस ऑफ अनदर ट्रायंगल म्हणजे सेकंड ट्रायंगलचं जी काय बेस दिला आहे तो आहे 10 आणि हाईट दिली आहे ती म्हणजे 6. आता तुम्ही हे पहिल्यांदा ड्रॉ करून घेऊ शकता. नाही ड्रॉ केलं तर चालतंय, डायरेक्टली लिहू शकता. पण मी तुम्हाला थोडं ड्रॉ करून दाखवतो नेमकं कसं असतं. तर पहा, समजा दोन ट्रायंगल दिलेत. पहिला ट्रायंगल आहे समजा. आणि आपण पाहूयात 9 आणि 5 आणि 10, 6 म्हणजे आता जे काय बेस आहे तो जास्त आहे. तर सेकंड ट्रायंगलचा बेस जो आहे तो दिलाय 10 आणि त्याची हाईट किती दिली? हाईट दिली 6. हाईट दिली 6. तर त्याची हाईट जी असते ना ती असते मिडलला, ती आहे 6. आणि फर्स्ट ट्रायंगलचा काय दिलाय? बेस दिलाय 9 म्हणजे 10 पेक्षा थोडा लहान करूयात. तर ती आहे 9 आणि त्याची हाईट जी आहे ती पहा. हाईट किती दिली आहे? तर हाईट दिली आहे 5. याच्यापेक्षा थोडी लहान काढूयात. तुम्ही अंदाज लावून काढू शकता किती काढायची ते. फक्त ते तुम्हाला समजेल ह्या हिशोबाने करा. पहा याची दिली हाईट 5. मग ह्या ट्रायंगलचा बेस जो आहे तो खालचा, ही साईड जी आहे ती आहे बेस. ह्या ट्रायंगलचा जो बेस आहे ती आहे खालची साईड. हाईट आहे ही जी आहे 5 आहे 6. याला आपण म्हणूयात ट्रायंगल फर्स्ट, याला आपण ट्रायंगल सेकंड म्हणूयात. सिंपल. तुम्ही एबीसी, बीडीसी अशी काही पण नाव देऊ शकता. आपण काय करूयात फर्स्ट ट्रायंगलला ट्रायंगल 1, सेकंड ट्रायंगलला ट्रायंगल सेकंड. आता आपल्याला लिहायचंय गिवन. तर गिवन काय दिलंय? तर गिवन दिलंय बेस ऑफ फर्स्ट ट्रायंगल इज 9. मग फर्स्ट ट्रायंगलचा जो बेस आहे त्याला आपण जर B1 कन्सिडर केलं, त्याला जर आपण B1 कन्सिडर केलं तर याचा अर्थ B1 किती दिलाय? B1 दिलाय 9 सेंटीमीटर.
B1 दिलाय 9. त्याचबरोबर बेस त्याच ट्रायंगलची हाईट दिली आहे. बरं फर्स्ट ट्रायंगलच आहे तर त्याची हाईट आपण कसं करूया H1 आणि ती दिली आहे 5. आता सिम्पली अजून काय दिलंय तर अजून दिलाय सेकंड ट्रायंगल. सेकंड ट्रायंगलची जी काय बेस असेल त्याला आपण म्हणूयात B2. तर तो दिलाय किती दिलाय 10 आणि त्या ट्रायंगलची जी हाईट आहे त्याला आपण कन्सिडर करूया S2. ती दिली आहे किती दिली आहे तर दिली आहे 6. आता चार गोष्टी मिळाल्यात. तर आपल्याला कंपॅरिझन करायचं की ह्या चार गोष्टींमध्ये सिमिलर काय आहे. जर सिमिलर असेल तर त्याच्या proportion मध्ये आपण रेशो लिहिणार आहेत. तर ह्या ट्रायंगल मध्ये पहा बेस आणि हाईट 9 आणि 5 दिलाय. ह्याच्यामध्ये 10 आणि 6 दिलाय. तर ह्या फर्स्ट ट्रायंगलचा बेस आणि सेकंड ट्रायंगलचा बेस सेम आहे का? फर्स्ट ट्रायंगलचा 9 आहे, सेकंडचा 10 आहे. याचा अर्थ बेस सेम नाहीये. मग बेस सेम नाही तर आपण बेस लिहिणार. आता हाईट पहा, हाईट ह्याची 5 आहे, याची 6 आहे. म्हणजे दोन्ही ट्रायंगलचा बेस आणि हाईट डिफरंट आहे. त्यावेळेस ती आपली फर्स्ट प्रॉपर्टी म्हणजे दोन ट्रायंगल आहेत. ट्रायंगल 1 आणि ट्रायंगल सेकंड. ट्रायंगल 1 आणि ट्रायंगल सेकंड या दोन्हींची बेस आणि हाईट काय आहे डिफरंट आहे. तर अशा वेळेस आपण काय करतो मग ते एरिया ऑफ ट्रायंगल फर्स्ट आणि एरिया ऑफ ट्रायंगल सेकंड यांचा एरिया कशाच्या प्रोपोर्शन मध्ये लिहितो तर बेस ऑफ फर्स्ट ट्रायंगल इंटू हाईट ऑफ फर्स्ट ट्रायंगल डिवाइड बाय बेस ऑफ सेकंड ट्रायंगल इंटू हाईट ऑफ सेकंड ट्रायंगल. हे कशामुळे बिकॉज तुम्ही कंसात लिहू शकता बेस अँड हाईट्स आर डिफरंट. बेस अँड हाईट्स आर डिफरंट. बेस अँड हाईट्स आर डिफरंट. त्यामुळे आपण काय केलं बेस इंटू हाईट केलं फर्स्ट ट्रायंगल डिवाइड बाय बेस इंटू हाईट ऑफ सेकंड ट्रायंगल. तर B1 काय आहे फर्स्ट ट्रायंगलचा बेस किती आहे तर तो आहे 9 इंटू सेकंड ट्रायंगलचा बेस म्हणता फर्स्ट ट्रायंगलची हाईट किती आहे ती आहे 5 डिवाइडेड बाय बेस ऑफ सेकंड ट्रायंगल तो कितीला आहे B2 तो आहे 10 इंटू हाईट किती दिले 6. आता काय करायचं सिम्पली मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. तर 9 इंटू 5 ते होईल 45 डिवाइड बाय 10 इंटू 6 ते होईल 16. मग ह्याला जर अजून डिव्हिजन जाते का तर 15 3 जा 45 म्हणजे 3 आणि 15 4 जा 16 याचा अर्थ 4. याचा अर्थ रेशिओ ऑफ एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल एरिया ऑफ एक मिनिट रेशिओ ऑफ एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल डिवाइड बाय एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल हा किती आहे तो आहे 3:4. याचा अर्थ 3:4 असं लिहू शकता किंवा असं पण लिहू शकता की एरिया ऑफ ट्रायंगल फर्स्ट रेशिओ एरिया ऑफ ट्रायंगल सेकंड मी याला म्हणतो ट्रायंगल सेकंड इज इक्वल टू 5:2 एक मिनिट 3:4. तर अशा प्रकारे तुम्ही डायरेक्टली दोन प्रकारे लिहू शकता त्याचा एरियाचा रेशो. अशा प्रकारे लिहिलं तुमचं एक्झाम्पल बरोबर येणार आहे. आता तुम्ही म्हणाल हे डायग्राम काढण्याची गरज आहे का तर नक्कीच नाहीये. फक्त मी तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी ते दाखवले काढून की कशा प्रकारे तुम्हाला बेस आणि हाईट दिलं जातं. तर बेस आणि हाईट जर डिफरंट दिल्या तर त्यावेळेस बेस इंटू हाईट डिवाइड बाय बेस ऑफ सेकंड ट्रायंगल इंटू हाईट ऑफ सेकंड ट्रायंगल डायरेक्टली यायचं आणि अशा प्रकारे तुम्ही एरियाचा रेशो लिहू शकता. आता सेकंड एक्झाम्पल पाहूयात. पहा हे पण एक्झाम्पल सोपं आहे. तर या एक्झाम्पल मध्ये आधी काय लिहिलंय काय दिलंय त्या आधी पहा त्याच्यावरून त्या आपण काय करूया ट्रायंगल वरती ड्रॉ करूयात की काय काय गोष्टी दिलेल्या आहेत. तर यात वाचा बरं इन फिगर 1.13 BC इज परपेंडिक्युलर AB. BC इज परपेंडिक्युलर AB. आपण पाहूयात परपेंडिक्युलर आहे तर आपण काय करूयात हा जो आहे तो आहे BC. हा जो आहे तो आहे BC आहे BC. एक मिनिट जरा जास्त हे होतंय. थोडं क्लिअर दिसलं पाहिजे तुम्हाला पण त्यामुळे काय करतो जो BC आहे तो कोणाला परपेंडिक्युलर आहे तो आहे AB ला. तो आहे AB ला परपेंडिक्युलर आणि दुसरं काय दिलंय AD इज परपेंडिक्युलर टू AB. AD इज परपेंडिक्युलर टू AB. मग AD कोणता आहे तर हा जो AD आहे हा कोणाला परपेंडिक्युलर आहे तो आहे AB ला परपेंडिक्युलर. मग इथे काय सांगितलंय पुढे वाचा BC इज इक्वल टू 4 दिलाय. BC इज इक्वल टू 4 आपण डायरेक्टली इथे लिहूयात. BC इज इक्वल टू 4 आणि AD इज इक्वल टू 8. तर त्यांनी काय सांगितलंय एरिया ऑफ ट्रायंगल ABC. ABC हा जो ट्रायंगल आहे
हा जो ट्रायंगल आहे पहा, हा जो ट्रायंगल आहे याचा एरिया कोणाशी लिहायचा आहे, तर एरिया ऑफ ट्रायंगल एडीबी. एरिया ऑफ ट्रायंगल एडीबी. आता याला वेगळा कलर लावतो. हा जो ट्रायंगल आहे समजा, एरिया ऑफ ट्रायंगल एडीबी. एडीबी. आता तुम्ही म्हणाल असे ट्रायंगल दोन ट्रायंगल एकत्र दिलेत, मग काय करायचं? मग तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची की जिथे 90 डिग्री तयार होतोय तो आपला असतो बेस, आणि त्याच्या साईडची जी बाजू असते ती असते आपली हाईट. मग आता ह्या दोन्ही ट्रायंगल मध्ये हा फर्स्ट ट्रायंगल आहे, हा हा एक फर्स्ट ट्रायंगल आहे आणि हा एक सेकंड ट्रायंगल आहे. या दोन्ही ट्रायंगल मध्ये तुम्हाला एक गोष्ट दिसेल ती म्हणजे एबी हा जो साइड आहे ना, एबी हा दोन्ही मध्ये कॉमन आहे. एबी जो आहे ना तो दोन्ही मध्ये कॉमन आहे. एबी जे आहे ना तो दोन्ही मध्ये कॉमन आहे. याचा अर्थ एबी मग काय आहे, तर एबी दोन्ही मध्ये कॉमन आहे याचा अर्थ तो दोन्हीचा काय आहे, बेस आहे. दोन्हीचा काय आहे, बेस आहे. जर बेस कॉमन असेल तर त्यांचा एरिया जे प्रोपोर्शन आहे किंवा एरियाचा रेशो आहे आपण कशाच्या प्रोपोर्शन मध्ये लिहितो, तर ते सेकंड प्रॉपर्टी त्याला सांगितलं आपण हाईटच्या प्रोपोर्शन मध्ये लिहितो. तर सिम्पली असं जर नसेल समजेल तर डायरेक्टली आपण आपला जो फॉर्म्युला आपण कन्सिडर करूया की बेस आणि हाईट काय डिफरंट आहे असं कन्सिडर करून चालूयात. फक्त मी तुम्हाला दाखवतो काय करायचं. फर्स्ट ट्रायंगलचा बेस आपण डायरेक्ट फॉर्म्युला लिहूयात की एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल एडीबी. तर ह्यांच्यामध्ये बेस एबी हा सेम आहे. बेस एबी सेम आहे. मग आपण हाईटच्या प्रोपोर्शन मध्ये लिहू शकतो. आणि ते पण डायरेक्टली आपण असं करू शकतो की हाईट हाईट काय आहे त्याची, सी बी डिवाइडेड बाय हाईट ऑफ सेकंड ट्रायंगल एडी असं लिहू शकतो. आणि सीबी आपल्याला ऑलरेडी दिलाय, सीबी किंवा बीसी तो किती आहे, 4 आहे. तर तो असेल 4 डिवाइडेड बाय एडी किती दिलाय, एडी दिलाय 8. तर पहा यांचा जो एरियाचा जो रेशो आहे तो होईल, पहा ह्याला जर 4 हे जर 2 ने जर डिवाइड केलं तर ते होईल, ह्याला जर 4 ने डिवाइड केलं तर हे 1 आणि हे होईल 4. याचा अर्थ एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी आणि एरिया ऑफ ट्रायंगल एडीबी यांचा रेशो कशा प्रोपोर्शन मध्ये आहे, 1:4 मध्ये. म्हणजे ह्या ट्रायंगलचा रेशो जर 1 असेल तर याचा 4 असेल. याचा जर ट्रायंगलचा एरिया जर 10 असेल तर याचा 14 असेल. याचा जर 100 असेल तर याचा 400 एरिया असेल. हे तुम्हाला सहजपणे समजतंय. मग आता हे तुम्हाला समजलं असेल की जेव्हा दोन ट्रायंगलचा बेस सेम असतो त्यावेळेस आपण डायरेक्टली एरिया हाईटच्या प्रोपोर्शन मध्ये लिहित असतो. आणि तुम्ही म्हणाल की समजा आम्हाला माहित नाही की एरिया बेस सेम आहे, तर डायरेक्टली बेस पण तुम्ही लिहू शकता. बेसला बेस कॅन्सल होणार आहे. पहा सीबी इंटू एडी म्हणजे याची हाईट आणि याची हाईट लिहिली आणि त्याला परत आपण जर एबी पहा एबी आणि खालच्याचा पण जो बेस आहे तो आहे एबी. मग ह्या एबीला हे बी इथे ऑलरेडी कॅन्सल होणार आहे आणि डायरेक्टली त्याची हाईटशी त्याचा एरिया जो काय प्रोपोर्शन मध्ये असेल. मग इतकं लिहिण्यापेक्षा डायरेक्टली आपण काय करूयात, ह्या दोन्ही ट्रायंगलचा एबी हा बेस सेम आहे तर आपण त्याचा हाईटच्या प्रोपोर्शन मध्ये त्याचा जो एरिया आहे तो लिहिलेला आहे. तर आता थर्ड एक्झाम्पल पाहूयात काय आहे. तर थर्ड एक्झाम्पल मध्ये वाचा काय लिहिलंय. तर थर्ड एक्झाम्पल मध्ये पहा, इन ऍडजॉइनिंग फिगर 1.14 ही जी फिगर आहे याच्यामध्ये काय दिलंय, सेगमेंट पीएस इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट आरक्यू. सेगमेंट पीएस जो आहे किंवा हा बा सेगमेंट पीएस जो आहे ना तो परपेंडिक्युलर आहे कोणाला, परपेंडिक्युलर आहे तो म्हणजे कोणाला, तर तो आहे आर क्यू ला. तर आर क्यू याचा अर्थ हा कोणाचा तरी बेस असणार, हा कोणाचा तरी ट्रायंगलचा बेस असणार. तर कोणत्या ट्रायंगलचा, हा जो ट्रायंगल दिसतोय का याचा बेस हा आहे. हा जर बेस असेल त्याला आपण म्हणूयात B1 आणि त्याची हाईट, मग हा जर ऑप्टिक अँगल ट्रायंगल आहे तर त्याची हाईट बाहेर साईडने असते. याचा अर्थ हा जर बेस पकडला ना तर त्याची हाईट 100% ही येणार. मग मी आपण याला म्हणूयात H1. बेस ऑफ फर्स्ट ट्रायंगल ची हाईट कोणाच्या प्रोपोर्शन मध्ये आहे, तर ती आहे H1. याचा नेक्स्ट पहा, हे परपेंडिक्युलर दिले याचा अर्थ हेच असतो की एक बेस असतो आणि एक हाईट असते. तर दुसरं दिलंय सेगमेंट QT इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट PR. हे पहा QT हे कोणाच्या परपेंडिक्युलर आहे, तर ते आहे परपेंडिक्युलर. एक वेगळा पेन वापरतो.
सेगमेंट QT हा जो आहे कोणाला परपेंडिक्युलर आहे, तो परपेंडिक्युलर आहे सेगमेंट PR ला. मग हा जर याला परपेंडिक्युलर आहे याचा अर्थ हा पण एक बेस बनणार आहे. हा एक बेस बनणार, त्याला आपण म्हणूयात बेस 2. आणि त्यावेळेस त्याच्यापासून परपेंडिक्युलर जे व्हर्टेक्स आहे नेक्स्ट Q, त्याच्यावरती जी लाईन ड्रॉ केली आहे तर ती असेल त्याची हाईट सेकंड ट्रायंगलची, तो असेल S2. तर आता दोन गोष्टी दिल्यात त्या आपण ट्रायंगलचे ड्रॉ केल्यात. त्याच्यामधून आपल्याला दोन गोष्टी मिळाल्या, एक म्हणजे बेस ऑफ फर्स्ट ट्रायंगल B1 आणि त्याची हाईट मिळाली H1. आता व्हर्टेक्स चेंज केलाय, व्हर्टेक्स याला जर कन्सिडर केला तर त्याच्या वेळेस बेस B2 हा येतो PR आणि त्याची हाईट येते PQ. आता त्यांनी काय सांगितलंय, काय फाइंड आउट करायचंय, तर आपल्याला RQ इक्वल टू 6 दिलाय. मग आपण RQ इक्वल टू 6 लिहूया. RQ काय आहे, RQ दिलाय 6 सेंटीमीटर, दिसतंय का? RQ दिलाय 6 सेंटीमीटर आणि अजून काय दिलंय, PS दिलाय 6 सेंटीमीटर. RQ 6, PS झालाय तो पण दिलाय 6 सेंटीमीटर. पहा PS 6 सेंटीमीटर. अशा प्रकारे हे दिलंय, हे दिलंय. अजून काय दिलंय, इथे पहा PR इज इक्वल टू 12 दिलाय. PR कुठे, PR हा दिलाय, हा दिलाय 12, हा दिलाय 12. आणि अजून काय दिलंय, अजून काय दिलंय, तर अजून काय नाही दिलं, त्यांनी फाइंड आउट करायला सांगितलंय QT. फाइंड आउट करायला सांगितलंय QT. आता हा एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं, तुम्ही म्हणाल याच्यामध्ये ट्रायंगल कोणते आहेत, काय आहेत, तर आता सिम्पली सांगतो. पहा आपल्याला लिहायचं आहे, दोन ट्रायंगल दिलेत. दोन ट्रायंगल कोणते आहेत, तुम्ही म्हणाल एकच ट्रायंगल आहे. मग एकच ट्रायंगल आहे, पण मी तुम्हाला फर्स्ट जे सांगितलं होतं त्यावेळेस मी सांगितलं होतं जर व्हर्टेक्स चेंज झाला तर त्याची हाईट आणि बेस डिफरंट होतात. व्हर्टेक्स जर चेंज झाला ट्रायंगल तर हाईट आणि बेस डिफरंट होतात. त्यावेळेस आपल्याला मग दोन्ही ट्रायंगल कन्सिडर करायचं. जर ह्या ट्रायंगलची हा जर बेस असेल, ह्या ट्रायंगल हा जर बेस असेल आणि जर हाईट असेल तर फर्स्ट ट्रायंगल आपला हा आहे. कोणता आहे, फर्स्ट ट्रायंगल हा आहे ज्याची हाईट ही आहे आणि त्याचा जो बेस आहे तो आहे B1. मग आपण फर्स्ट ट्रायंगल कोणता आहे लिहा, PQR. म्हणजे आपण काय करूयात, एरिया ऑफ ट्रायंगल PQR चा रेशिओ लिहूयात. कोणाच्या प्रोपोर्शन मध्ये, तर दुसरा लिहूयात, दुसरा ट्रायंगल, दुसरा ट्रायंगल एरिया ऑफ ट्रायंगल आता काय पहा, मी का लिहिले दोन ट्रायंगल PQR PQR. तर पहा दोन्हीमध्ये ट्रायंगल एकच कॉमन आहे, ट्रायंगल हाच आहे जो कॉमन आहे. ट्रायंगल काय आहे, एकच आहे, तो कॉमन आहे. तर आपण जो फर्स्ट ट्रायंगल दिलता PQR त्याचा जो बेस होता त्याला आपण B1 म्हणलं होतं आणि त्याची हाईट जी होती ती होती इकडल्या साईडची, ती होती H1 डिवायडेड बाय दुसरा ट्रायंगलचा बेस जो असेल B2 इंटू S2. मग आपला B1 काय होता, तर B1 होता RQ इंटू हाईट काय होती PS डिवायडेड बाय RQ इंटू PS डिवायडेड बाय, आपण खाली लिहिलं तरी चालतंय. पहा डिवायडेड बाय हा जो ट्रायंगल आहे कन्सिडर करा ज्याचा व्हर्टेक्स हा आहे आणि ही त्याची बेस आहे. तर त्यावेळेस त्याचा बेस आहे तो असेल RP इंटू त्याचा हाईट आहे ती आहे B2 इंटू S2 म्हणजे आहे TQ. याच्यामध्ये पहा काय होईल, तर याच्यामध्ये एक सिम्पली रेशो असा निघेल. पहा एरिया ऑफ ट्रायंगल PQR हे QT लिहिलं आणि TQ लिहिलं तर चालतंय. मी काय त्यांनी सांगितलं QT, तर आपण काय करूयात QT लिहूयात. तर याच्यामध्ये काय होईल, तर हा PQR जो आहे तो सेम ट्रायंगल आहे, सेम ट्रायंगल आहे, तर एकमेकाला कॅन्सल होईल आणि ते मिळेल फक्त 1. आणि पुढे काय आहे RQ इंटू PS. तर RQ किती दिलाय, पहा RQ दिलाय 6, आपण 6 ची व्हॅल्यू टाकणार. 6 इंटू PS किती दिलाय, तर PS दिलाय 6 डिवायडेड बाय RP किती दिलाय, तर PR दिलाय 12 इंटू
क्यूटी दिलाय तसाच, क्यूटी तसाच ठेवायचा. मग आता काय करणार, आपल्याला जर क्यूटी फाइंड आउट करायचा आहे तर आपल्याला क्यूटी एका साईडला मूव्ह करावं लागेल. तर क्यूटी इथे आहे, तो वरती आल्यानंतर इथे येईल, इज इक्वल टू, मग हा क्यूटी जर वरती आला तर खाली राहील फक्त 12 आणि वरती राहील 6 इंटू 6. तर 6 इंटू 6 काय होईल, 36 डिवाइड बाय 12. तर हे होईल 1 आणि हे होईल 3. याचा अर्थ ट्रायंगल मध्ये हे होईल फक्त आणि फक्त 3. याचा अर्थ आपल्याला क्यूटी मिळाला, क्यूटी मिळाला 3 आणि आपल्याला काय काढायचं होतं क्यूटी. तर क्यूटी मिळाला 3. तर दोन ट्रायंगल जेव्हा सेम असतील पण त्यांचा हा हाईट आणि बेस हा वेगळ्या प्रकारे दाखवला असेल, वेगळ्या व्हर्टेक्सचा वापर करून दाखवला असेल, त्याच्या वेळेस डायरेक्टली त्यांचा रेशिओ बेस इंटू हाईट लिहायचा. आणि ह्या जो फर्स्ट ट्रायंगल जर दोन्ही ट्रायंगल सेम असतील तर एकमेकांना कट होतील आणि आपल्याला मेन एक जी क्यूटी मिळाली ती व्हॅल्यू मिळाली 3. आता फोर्थ पाहूयात एक्झाम्पल काय आहे. फोर्थ एक्झाम्पल पाहूयात आणि फिफ्थ तुम्हाला एक सोडून दाखवतो, बाकीचे तुम्ही लिहा. तर आता हे पहा, इन ॲडजॉइनिंग फिगर. आता तुम्हाला हे जास्त कॉम्प्लिकेटेड होते. कॉम्प्लिकेटेड नाही, सोपं आहे. मला दाखवतो काय करायचं. इन ॲडजॉइनिंग फिगर AP इज परपेंडिक्युलर टू BC. AP इज परपेंडिक्युलर टू BC. तर AP जो आहे ना हा परपेंडिक्युलर आहे BC, याचा अर्थ हा 90 डिग्री मध्ये इथे अँगल तयार करतोय. मग ही कोणत्या तरी ट्रायंगलची हाईट 100% असणार, कोणत्या तरी ट्रायंगलची हाईट 100% असणार. तर त्याचबरोबर अजून काय दिलंय, तर AD इज परपेंडिक्युलर टू BC. हा जो AD आहे हा परपेंडिक्युलर आहे BC. परपेंडिक्युलर काय असतं, परपेंडिक्युलर काय असतं, दोन लाईन जर परपेंडिक्युलर असतात तर त्या लाईन तुम्ही कितीही लांब न्या, हा कितीही लांब न्या, एकमेकांना कधीच एकमेकांना छेदत नाहीत किंवा कट करत नाहीत. मग अशा वेळेस ह्या लाईन जर किती लांब नेला तरी एकमेकांना जर कट करत नाहीत, याचा अर्थ ह्या लाईन मधील डिस्टन्स ऑलवेज काय असतं, ह्या लाईन मधील डिस्टन्स काय असतं, ऑलवेज सेम असतं. मग त्याच्यातून जर परपेंडिक्युलर लाईन आपण जर वरच्या लाईन खालच्या लाईन वरती जर ड्रॉ केली तर नेहमी नेहमी काय त्यांच्यामधील डिस्टन्स सेम असेल. याचा अर्थ त्याच्यामध्ये जर दोन ट्रायंगल जर असतील ना तर त्यांची हाईट नेहमी सेमच असणार. आता आपल्याला सांगितलंय एरिया ऑफ ट्रायंगल ए ए बी सी चा रेशो कोणाशी लिहायला सांगितलाय, तर एरिया ऑफ ट्रायंगल बी सी डी सी. तर तो कसा लिहिणार पहा, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी. पहा मग एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी कोणता आहे आधी हे पाहूयात. ट्रायंगल ए बी आणि सी हा एक ट्रायंगल दिलाय, मी दाखवतो मला तो काय आहे. तो हा ट्रायंगल आहे, हा ट्रायंगल आहे एबीसी. याचा एरिया कोणाच्या प्रोपोर्शन मध्ये लिहायचा आहे, तर बीसीडी. बीसीडी, एक मिनिट हे जास्त. तर जो हा बीसीडी आहे ना याच्या प्रोपोर्शन मध्ये लिहायचा आहे. तर दोन ट्रायंगल दिलेत पहा, एक ट्रायंगल आहे हा, एक ट्रायंगल आहे हा, एक ट्रायंगल आहे हा आणि एक ट्रायंगल आहे हा. तर ह्या ट्रायंगलचा रेशो ह्या ट्रायंगलशी लिहायचा आहे. तर आपण लिहूयात. तर ह्या ट्रायंगलची हाईट काय आहे, ती आहे AP. ह्या ट्रायंगलची फर्स्ट ट्रायंगल साठी लिहूयात. तर ते असतं B1 इंटू H1 म्हणजे बेस ऑफ फर्स्ट ट्रायंगल इंटू हाईट ऑफ फर्स्ट ट्रायंगल डिवाइड बाय बेस ऑफ सेकंड ट्रायंगल इंटू हाईट ऑफ सेकंड ट्रायंगल. आता बेस ऑफ फर्स्ट ट्रायंगल काय आहे, तर बेस ऑफ फर्स्ट ट्रायंगल आहे BC. तो काय आहे BC डिवाइड बाय हाईट ऑफ फर्स्ट ट्रायंगल ती आहे AP डिवाइड बाय पहा सेकंड ट्रायंगल काय आहे DBC किंवा BCD. याच्यामध्ये बेस काय आहे, तर बेस आहे BC इंटू हाईट काय आहे, तर हाईट आहे तेच. पहा जर दोन्ही लाईन जर पॅरल असतील, ह्या दोन लाईन जर पॅरल असतील तर यांच्यामधील डिस्टन्स काय असेल, सेम असेल. तर ह्या जी हाईट असेल AP तीच हाईट ह्या ट्रायंगलची असेल. मग इथे तुम्ही ड्रॉ केलं तरी इथे जर तुम्ही लाईन ड्रॉ केली आणि हे जर डिस्टन्स मोजलं तर हे सेमच असेल. मग आपण हे डिस्टन्स लिहिण्याच्या डायरेक्टली AP लिहिलं तरी चालतं. याचा अर्थ ह्या दोन्ही ट्रायंगल मध्ये पहा बेस BC काय आहे, तर दोन्ही ट्रायंगल सेम एकच बेस आहे BC आणि दोन्ही ट्रायंगलची हाईट पण काय आहे, सेम आहे AP. याचा अर्थ बेस आणि हाईट दोन्ही सेम आहे. तर त्या दोन्ही ट्रायंगलचा एरिया हा काय असणार, तर दोन्ही ट्रायंगलचा एरिया काय असणार, सेम असणार. मग काय, तर पहा मग आपण लिहिणार एरिया ऑफ ट्रायंगल
ABC is equal to area of triangle PCD. सिंपल. काय आहे यात? काहीच नाही. मग हे एक तुमचं आलं आन्सर. इथे किती आहे? तर ते आहे 1:1. नंतर रेशो आहे 1:1. मला 3 समजले. आता आपण काय करूयात, लास्ट एक एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो. काय दिलं यात फक्त समजून घ्या. आपण एकच लिहूयात. सगळं जर सोडवायला गेलं तर खूप जास्त वेळ लागेल. तर आपण काय करूयात, फर्स्ट एक्झाम्पल घेऊयात. तर एक ट्रायंगल दिला आहे ज्याच्यामध्ये PQ इज परपेंडिक्युलर टू BC. PQ हा जो आहे तो परपेंडिक्युलर आहे कोणाला आहे? BC ला परपेंडिक्युलर आहे. याचा अर्थ हे कोणत्या तरी ट्रायंगलची हाईट असणार. मग हा फर्स्ट ट्रायंगल कन्सिडर H1 आणि त्याच्या हाईटला त्याचा जो बेस आहे त्याला कन्सिडर करूयात P1. हा जो ट्रायंगल आहे, हा ट्रायंगल आहे त्याच्याबद्दल सांगितलं गेलेलं आहे. पहा, त्याची हाईट आहे H1 आणि त्याचा बेस आहे P1. त्यानंतर काय दिलंय, AD इज परपेंडिक्युलर टू BC. हा जो AD आहे, AD पण कोणाला दिलाय परपेंडिक्युलर? तर हे पहा, हा जो AD आहे ना, हा पण कोणाला परपेंडिक्युलर दिलाय? तर BC ला दिलाय. मला एक गोष्ट समजते का याच्यावरून? हे दोन ट्रायंगल जर कन्सिडर केले, समजा हा ट्रायंगल फर्स्ट कन्सिडर केला आपण आणि जर आपण हा ट्रायंगल सेकंड कन्सिडर केला, तर यांच्यामध्ये एक गोष्ट समजते, ती म्हणजे हाईट ह्या ट्रायंगलची आहे ही आणि ह्या ट्रायंगलची आहे ही. फर्स्ट ट्रायंगलची हाईट आहे PQ, सेकंड ट्रायंगलची हाईट आहे AD. पण त्यांच्यामध्ये बेस BC हा काय आहे? कॉमन आहे. बेस कॉमन आहे. याचा अर्थ ह्यांचा रेशो कशा प्रोपोर्शनमध्ये असणार? तर हाईटच्या प्रोपोर्शनमध्ये असणार. आता आपण काय करूयात, पहिलेच एक्झाम्पल घेऊन पाहूयात. आपल्याला एवढं समजलं की बेस सेम आहे तर हाईटच्या प्रोपोर्शन असणार. तर फर्स्ट एक्झाम्पल घेऊन पाहूयात. एरिया ऑफ ट्रायंगल PQP डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल काय आहे? तर PBC. तर किती असणार? पहा, एरिया ऑफ ट्रायंगल PQB तर कसा लिहिणार? एरिया ऑफ ट्रायंगल PQB लिहिणार, समजा बेस इंटू हाईट लिहूयात. बेस इंटू हाईट. तर PQB कोणता आहे? तर PQ आणि B हा ट्रायंगल दिलाय. एक मिनिट, हा ट्रायंगल दिलाय. आता पुढे पण मी सांगितलं ते पण दिलंय, पण आता त्यांनी काय दिलाय? PQP हा एक ट्रायंगल दिलाय. दुसरा ट्रायंगल दिलाय PBC. P आणि C. PBC दिलाय. आता कसं लिहिणार? एक मिनिट फक्त. एक ट्रायंगल हा दिलाय, एक ट्रायंगल दिलाय PBQ, एक ट्रायंगल दिलाय PBQ आणि दुसरा दिलाय PBC. PB आणि C दोन ट्रायंगल दिलाय. फर्स्ट ट्रायंगल आहे ट्रायंगल 1, हा आहे फर्स्ट, आणि जो आता मोठा आहे हा इथून इथपर्यंत हा आहे सेकंड. त्यांच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा तुम्हाला माहिती आहे एरिया लिहिताना काय करतो, तर फर्स्ट ट्रायंगलचा बेस इंटू हाईट करतो. तर ह्या ट्रायंगल मध्ये बेस कोणता आहे? तर ह्या ट्रायंगल मध्ये बेस आहे तो म्हणजे BQ. बेस आहे PQ इंटू त्याची हाईट काय आहे? तर हाईट आहे PQ, जी परपेंडिक्युलर लाईन आहे ती आहे, डिवायडेड बाय आता सेकंड ट्रायंगलचा विचार करा जो आहे PBC. याच्यामध्ये बेस आहे BC इंटू हाईट काय आहे? तर याच्यामध्ये हाईट आहे PQ. आता एक गोष्ट लक्षात घ्या, दोन्ही ट्रायंगल मध्ये हाईट PQ आणि PQ. पहा, हा ट्रायंगल आहे याच्यामध्ये हाईट ही आहे आणि ह्या दोन मोठ्या ट्रायंगल मध्ये पण हाईट सेम आहे. याचा अर्थ हाईट काय होईल? कॅन्सल होईल. हाईटला हाईट कॅन्सल होईल आणि एरिया इन PQ डिवाइड बाय BC. हे आपलं आन्सर आलं BQ डिवाइड बाय BC. आता तुम्हाला डायरेक्टली ही फिगर मध्ये दिसतंय ना तुम्हाला हाईट डायरेक्टली सेम. डायरेक्ट तुम्ही एक्झाम मध्ये BQ डिवाइड बाय BC लिहिलं तरी चालतंय किंवा कट मारून लिहिलं तरी चालतंय. हा त्यांचा रेशो आहे. आता अजून एक एक्झाम्पल घेऊयात रॅन्डमली. कोणतं घेऊयात? ABC ADC घेऊयात. थर्ड घेऊयात ट्रायंगल ABC डिवाइड बाय, एक मिनिट, एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल कोणता? तर ADC.
तर हे कसं लिहिणार पहा, आधी ट्रायंगल इथे ड्रॉ करून घ्या कोणता आहे. तर ट्रायंगल थर्ड पहा एबीसी. एबीसीचा अर्थ पहा दाखवतो. हा ए पॉईंट इथे आहे, बी पॉईंट इथे आहे, सी पॉईंट इथे आहे. याचा अर्थ हा ट्रायंगल बनतोय. तर हा ट्रायंगलचा बेस कोणता असेल, तर बेस असेल बी सी. बेस असेल बी सी. मी डायरेक्टली आधी पहिला ट्रायंगल दाखवतो तुम्हाला ड्रॉ करून बी सी. त्याची हाईट असेल, तर ह्या ट्रायंगलची हाईट कोणती आहे, तर ह्या व्हर्टेक्स पासून हा जो परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली त्याची हाईट म्हणजे हाईट आहे एडी डिवायडेड बाय. तर दुसरा ट्रायंगल कोणता दिलाय, तर दिलाय एडीसी. आता आपण दुसरा ट्रायंगल ड्रॉ करूया. एडीसी कुठे आहे, ए दिसतोय मला, बी दिसतोय, ए दिसतोय, डी दिसतोय आणि सी दिसतोय. आणि पहिला कोणता होता, एबीसी होता. पहिला होता ए बी सी. दोन्ही ट्रायंगल एकत्रच आहेत. आपल्याला दिसतंय हाईट सेम आहे. पण डायरेक्टली व्हॅल्यू टाकून तर घेऊयात, नंतर पाहूयात काय आहे. ते ए डी सी मध्ये हाईट आहे, बेस आहे डीसी, बेस आहे डीसी आणि त्याची हाईट काय आहे, ह्याची हाईट आहे एडी. हाईट आहे एडी. आता पहा काय होते. आपल्याला दिसतंय ना हाईट दोन्ही ट्रायंगल मध्ये, हा ट्रायंगल मध्ये आणि हा ट्रायंगल मध्ये सेम आहे. हाईट जर सेम आहे तर अशा वेळेस आपण एरिया कशाच्या प्रोपोर्शन मध्ये लिहितो, तर अशा वेळेस आपण एरिया प्रोपोर्शन लिहितो बेसच्या. ह्या ट्रायंगलचा बेस आहे बीसी, बीसी आणि त्याचा दुसरा ट्रायंगल आहे त्याचा बेस आहे डीसी, डीसी. मग डायरेक्टली तुम्ही बीसी डिवाइड बाय डीसी पण लिहू शकता. फक्त मी तुम्हाला मेथड सांगितली की नेमकं बेस हा हाईट हा का कट होते, कारण हाईट सेम आहे त्यामुळे. अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही ट्रायंगलचा एरियाचा जो रेशो आहे तो सहजपणे लिहू शकता. आता तुम्हाला हे समजलेलं असेल, दोन्ही दोन एक्झाम्पल आहेत ना ते तुम्ही स्वतः सोडून पहा, नक्कीच तुम्हाला समजेल. तर व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. आता तुम्ही म्हणाल हे ब्लॅक ब्लॅक काय केलंय, तर हे पीपीटी माझ्याकडून व्हाईट तयार झाली होती, त्यामुळे मी आता थोडी लाईट बंद केली. लाईट बंद केल्यामुळे थोडं तुम्हाला क्लिअर दिसून यासाठी थोडं ब्लॅक केलं होतं.